नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आर के नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही जर कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा चॅनल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपण जे आज प्रश्न पाहणार आहोत ते नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, कालच्या प्रश्नाचे आपण आज उत्तर पाहू. कालचा प्रश्न होता, केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजना कधीपर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे? याचे बरोबर उत्तर आहे सी. 2030-31 पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. पुढचा प्रश्न पाहू. T20 विश्वचषकमध्ये बांगलादेशच्या जागी कोणत्या देशाचा समावेश करण्यात आला आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. स्कॉटलंड या देशाचा समावेश बांगलादेशच्या जागी करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2026 मध्ये ग्लोबल सेफ्टी इंडेक्समध्ये जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर घोषित केले आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. अबुधाबी हे शहर 2026 मध्ये सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित केले आहे. मित्रांनो, अबुधाबी हे शहर मागील 10 वर्षांपासून सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न पाहू. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहराला पहिले झिरो फ्रेश वेस्ट डम्प सिटी म्हणून घोषित केले आहे? याचे बरोबर उत्तर आहे सी. लखनौ या शहराला झिरो फ्रेश वेस्ट डम्प सिटी म्हणून घोषित केले आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2026 चा राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या थीमवर होता? याचे बरोबर उत्तर आहे बी. माय इंडिया माय वोट हा 2026 चा राष्ट्रीय मतदार दिवसाचा थीम होता. पुढचा प्रश्न पाहू. प्रकाशगंगा ही झाकी कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रदर्शित केली जाते? मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे सी. विद्युत मंत्रालय 2026 च्या कर्तव्य पथावर प्रकाशगंगा नावाची झाकी प्रदर्शित करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये खाजगी अंतराळ उपग्रह उत्पादनाचे पहिले केंद्र कोठे उभे होणार आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. सानद, गुजरात या ठिकाणी भारतातील पहिले खाजगी अंतराळ उपग्रह केंद्र उभे राहणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2026 मध्ये खालीलपैकी कोणाला सॉन्ग रायटर्स हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले? याचे बरोबर उत्तर आहे बी. टेलर स्विफ्ट यांना 2026 च्या सॉन्ग रायटर्स हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. टेलर स्विफ्ट यांना सॉन्ग रायटर्स हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. ही एक जगातील अत्यंत प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त गीतकार संस्था आहे. अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट यांना सॉन्ग रायटर्स हॉल ऑफ फेममध्ये 2026 च्या वर्गात मान्यता देण्यात आली आहे. हे सन्मान संगीत जगातील सर्वात प्रतिष्ठित गीतकारांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. हा आदर
त्यांच्या गीत लेखन कौशल्याला दिला गेलेला आहे. त्यामुळे ती संगीतकार म्हणून जगात प्रसिद्ध होती. विशेष बाब म्हणजे त्या 26 वर्षाच्या वयात या सूचीमध्ये समाविष्ट होणाऱ्या सर्वात तरुण महिला गीतकार बनल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहू. कुंभलगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचे बरोबर उत्तर आहे सी. राजस्थान या जिल्ह्यात कुंभलगड वन्यजीव अभयारण्य आहे. याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने राजस्थानमधील कुंभलगड वन्यजीव अभयारण्याच्या आजूबाजूचा परिसर पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यामागील उद्देश असा आहे की अभयारण्याच्या आसपासची जैवविविधता, निसर्ग आणि प्राणी वनस्पती यांचे संरक्षण करणे, संवेदनशील परिसंस्थेला बाहेरून होणाऱ्या मानवी प्रभावापासून बचाव करणे, स्थानिक समूहासाठी पर्यावरण अनुकूल आणि टिकाऊ आजीविका उपाय यांना प्रोत्साहन देणे. पुढचा प्रश्न पाहू. 2026च्या गणराज्य दिवसाच्या परेडसाठी मुख्य पाहुणे म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न परीक्षेला येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळे हा आपण वहीमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. याचे बरोबर उत्तर आहे सी. युर्मिला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा यांना 2026च्या परेडसाठी मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहू. गीता गणभीर यांना कोणत्या पुरस्कारासाठी दोनदा नामांकने मिळाली आहेत? याचे बरोबर उत्तर आहे सी. ऑस्कर या पुरस्कारासाठी त्यांना 2 नामांकने मिळाली आहेत. याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या गीता गणभीर यांना यंदाच्या 98व्या अकॅडमी पारितोषिकामध्ये 2 ऑस्कर नामांकने जाहीर झाले आहे. त्यातील पहिले त्यांना दिग्दर्शित केलेल्या द परफेक्ट नेबर या माहितीपटासाठी 1 नामांकन मिळाले आहे, तर दुसरे नामांकन हे द डेव्हिल इज बिझी या माहितीपटाच्या सह-दिग्दर्शनासाठी जाहीर झाले आहे. पुढचा प्रश्न हा मित्रांनो तुमच्यासाठी आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मुख्य लाभार्थी वर्ग कोणता आहे? याचे बरोबर उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे. उत्तर चूक असो किंवा बरोबर, पण ट्राय करणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही नक्की तुमचे उत्तर कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.